इथे या स्पर्धेच्या दिशेने आले त्यांचे हार्दिक स्वागत असेल. मेगा फायनलचा थरार एका बाजूने आपण पाहतोय गणेशपुरी संघ, दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक गोखिवरे संघ. दोन्ही बळाढ्य संघ एकमेकांसमोर जरूर आपण पाहत आहेत. इथून चॅम्पियन कुठला संघ ठरेल? 4-4 षटकाचा सामना असेल. चला, दोन सलामीर मैदानच्या आतमध्ये बंद बंद पावलाने येत आहेत. अगदी व्यासपीठ आमचं फुलून गेले आपण पाहतात. प्रेक्षकाविना मैदान अधुरं, व्यासपीठ पाहुण्यांविना अधुरं, परंतु आज दोन्ही खचाखच भरलेले पाहायला मिळाल्यात. अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झालेत आमचे अगदी मान्यवर, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत असेल. मेगा फायनलचा थरार आपण पाहताय. शेवटचा अंतिम मॅच आपण पाहताय. चॅम्पियन कोण ठरेल या पहिल्या वर्षाचा? वीर धरतीपुत्र चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतायत. पहिलं वर्ष आहे, परंतु सुंदर नीट नेटकंसं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतायत. प्रत्येकाचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून अतिथी देवो भव ही आपली संस्कृती जोपासण्याचं काम जरूर केलं गेलंय. अशोक आणि जितू ही जोडी आपण पाहतायत. मार्क वर पार्थ हा गोलंदाज इथून सज्ज असेल. चॅम्पियन कोण ठरेल? नंतर आपण मालिका इव्हेंटसाठी मात्र जी सायकल पाहतोय त्याच्यावर कोण स्वार होईल? त्यानंतर आपण शूज, स्पोर्ट्स शूज पाहायला मिळतात. 2 कूलर असतील, टॉवर फॅन. थँक्यू सर. इथे मात्र बघतो आपण देणगीदार, आपल्या मंडळासाठी देणगीदार लाभलेले आहेत. इथे मात्र बघतो आपण चला, मॅच स्टार्ट होतोय. इथे मात्र बघतो आपण सौभाग्यवती गीता संजय धापशी, सरपंच मॅडम कोंढाण यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल, कैलासवासी सागर कोले मोनोर यांच्या स्मरणार्थ महेश भुतकड यांच्याकडून बॉटल प्लस बॅचमन 2 कूलर. इथे मात्र बघतो आपण कल्पेश किनी बहाडोली सर यांच्या माध्यमातून एकदंत स्पोर्ट्स मनोर सन्मान चिन्ह, कैलासवासी देवराम माळी यांच्या स्मरणार्थ सचिन माळी यांच्याकडून प्रथम क्रमांक चषक, श्री योगेश दडपी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून द्वितीय क्रमांकाचे चषक, श्री अक्षय कंडी खामलोली सर यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांक चषक, श्री जितेंद्र शेनारा खामलोली सरपंच सर यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचा चषक बघतोय आपण. श्री कमलाकर किनी दुपटण 5व्या क्रमांकाचे चषक, श्री नितीन रघुनाथ डोला दुपटण यांच्याकडून 6वे चषक, श्री नामेश दांडेकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच मेडल, कैलासवासी नारायण मरले यांच्या स्मरणार्थ हॅलो इथे मात्र बघतो आपण विजय 2 संघ असतील त्यांच्यासाठी मेडल, श्री रवींद्र अंतू डोला दुपटण यांच्याकडून 7 दिवस पाणी पिण्याची सोय, श्री साईनाथ भोईर गोवाडे वेस्ट बॉलर शूज. जे बाहेर क्षेत्ररक्षक आहेत, जे प्रेक्षक आहेत, जर का बाहेर झेल जर टिपलास वीर धरतीपुत्र चषक यांच्या माध्यमातून 100 रुपये मिळतील. कॅश प्राइज असेल 100 रुपये. त्यानंतर बघतो आपण सुनील पांडुरंग धानवासर यांच्या माध्यमातून माजी पंचायत समिती उपसभापती यांच्या माध्यमातून 25,000 रुपये, श्री विलास सुकुर तरे बोरसर विधानसभा आमदार सर यांच्या माध्यमातून 20,000 रुपये, श्री अतुल घरत सर दुपटणगावचे उद्योजक
यांच्या माध्यमातून 10,000 रुपये. माश्री बंटी पाडोसा हालोली बंटीचा धाबा यांच्याकडून बघता आपण 10,000 रुपये. जयेश आहाडी सर सरपंच गुंदले यांच्या माध्यमातून 3,000 रुपये. सौ प्रतिभा भोईर सरपंच मॅडम दुकटण यांच्या माध्यमातून 2,100 रुपये. माश्री अनिल भोईर सर यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. माश्री नितीन वासुदेव पाटील सर यांच्या माध्यमातून 1,100 रुपये. राकेश दुमाळा सर मासुवन यांच्या माध्यमातून 500 रुपये. राजू वाळान सर वॅन फ्रॉम गिरनोल माध्यमातून 1,000 रुपये. हेमंत जाधव ग्रामपंचायत सदस्य सर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. यतीन भोईर वायबी कलेक्शनचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. कल्पेश कुडू बहाडोली पोलीस पाटील यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. रितेश फुंजारा नागझर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. नयन काकड सर नागझर यांच्या माध्यमातून 1,000 रुपये. पंढरीनाथ पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष दुकटन यांच्या माध्यमातून 500 रुपये. राजू कुडू बहाडोली ग्रामपंचायत सदस्य सर यांच्या माध्यमातून 500 रुपये. कैलास सुतार दुकटन सर यांच्या माध्यमातून 500 रुपये. 25. पंकज गायकवाड दुकटन. यस सर. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावात 25. इथे मात्र बघता आपण पंकज गायकवाड सर दुकटन यांच्या माध्यमातून 500 रुपये. परशुराम जाधव दुकटन यांच्याकडून 500 रुपये. साईनाथ दत्तात्रय जाधव दुकटन यांच्याकडून 500 रुपये. कमलेश मधुकर धानवा यांच्याकडून 1,000 रुपये. प्रसाद गोपीनाथ भोईर माजी सरपंच तसेच जनता राजा सामाजिक सेवेचे विद्यमान सचिव यांच्याकडून 1,100 रुपये. प्रकाश नाईक सर पोलीस पाटील खामलेली यांच्याकडून 1,000 रुपये. कुणाल पाटील दुकटन पोलीस पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1,500 रुपये. कल्पेश जाधव दुकटन यांच्याकडून 500 रुपये. कमलाकर घरत खामलेली यांच्याकडून 500 रुपये. ईशान पाटील वाहडोली यांच्याकडून 500 रुपये. विनोद जाधव दुकटन यांच्याकडून 1,000 रुपये. नितीन काकरा दुकटन मंडप डेकोरेट यांच्याकडून 1,000 रुपये. मंगेश दडपी दुकटन यांच्याकडून 500 रुपये. अनिल भोईर दुकटन 2,000 रुपये. अशोक पाटील बहाडोली 550 रुपये. शरद यशवंत भुयाल दुकटन बोडोंबाडा 1,000 रुपये. देवानंद कृष्णा वजे दुकटन 2,000 रुपये. रवींद्र भोईर दुकटन यांच्याकडून 1,000 रुपये. शशिकांत गोवारी आडवेकर यांच्याकडून 1,000 रुपये. दयानंद भोईर ग्रामपंचायत माजी सदस्य यांच्याकडून 1,000. हॅलो. इथे मात्र बघतो आपण चेतन पाटील सर पालघर पंचायत माजी उपसभापती यांच्याकडून 5,000 रुपये. स्वप्नील पाटील सर यांच्या माध्यमातून 2,100 रुपये. मंथन पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. यतीन संख्ये एक उद्योजक तसेच दुकटन गावचे सामाजिक कार्यकर्ते दुकटन गावचे माजी ग्रामपंचायत उपसरपंच यांच्याकडून 2,500 रुपये. यस सर. जाऊया मॅचच्या दिशेने आपण. षटक क्रमांक 2 इथून हार्ड हिटिंग फलंदाजी पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार. थँक्यू सर. इथे मात्र बघतो आपण सहाडे गावचे एक सामाजिक कार्यकर्ते एक उद्योजक आदरणीय सन्माननीय अजय भास्कर पाटील सर यांच्या माध्यमातून 2,000 रुपये. सहाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते मोक्ष प्रोप्रायटर जे इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बघतो आपण आदरणीय सन्माननीय जय सातवी सर सहाडे यांच्याकडून 1,000 रुपये. यस सर. थँक्यू. इथे काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाला. एका बाजूने अशोक आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने जितू. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि स्कोर कार्ड होत आहे 37 बिनबाद. थँक्यू सर. इथे मात्र ह्या मॅच मधून तो मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरेल त्याच्यासाठी जगन गिंबल यांच्याकडून एक हेल्मेट देण्यात येईल. काही जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले. अगदी कौतुक करावं लागेल. फायनलचा मॅच आहे आणि प्रेक्षकांची मन जिंकण्याचं काम जरूर केलं गेलंय. षटक क्रमांक 2 आतापर्यंत 3 बॉलची समोर झाली. स्कोर कार्ड मध्ये 41 धावा. या मॅच मधला जो मॅन ऑफ द मॅच असेल त्याच्यासाठी एक हेल्मेट असेल जगनजी गिंबल साहेबांच्या वतीनं. त्यांचे मनपूर्वक आभार असेल. स्कोर कार्ड धावा 41. गोखिवरे विपक्ष गणेशपुरी हा सामना आपण पाहतायत. मेगा फायनलचा थरार. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. त्यावेळेस सन्मान दिला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. एक धाव परिपूर्ण केली जाते. या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 42 रन्स 42 धावा बिनबाद. जबरदस्त आक्रमक सुरुवात पाहायला मिळालंय. गोखिवरे संघ आपण पाहतायत.
जबरदस्त हार्ड हिटिंग फलंदाजी साठी ओळखला जाणारा हा गोकिवली संघ आपण पाहतायत. हो हो, यावेळेस अप्रतिम सुंदर हे कमबॅक करावं लागेल, कारण सुरुवातीपासून आक्रमकपणा दाखवलाय दोन्ही फलंदाजांना. तिथे त्यांना शांत ठेवावं लागेल. अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. थँक्यू सर. इथे मात्र जे आजूबाजू प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांनी जर का ग्राउंडच्या बाहेर जर झेल टिपला तर वीर धरते पुत्र यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आहे. जर का झेल टिपा आणि 100 रुपये प्राइज घ्या. यस, काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळालाय. दोन्ही बाजूने आक्रमक फलंदाजी. एका बाजूने अशोक, दुसऱ्या बाजूने जितू. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्डवर धावा आहेत अगदी 48. 24 ची सरासरी प्रति ओव्हर मेंटेन केली गेले. अजून येणारे 12 बॉलचा खेळ शेष आहे. आमच्या समवेत आपण पाहतात अगदी विनोदजी तांडेल साहेबांनी मात्र सुरेख साथ दिले. त्यानंतर प्रदीपजी पाटील दुपारच्या सत्रामध्ये त्यांचाही आवाज ऐकला होता आपण. 2 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्ड 48 धावा आहेत. अगदी आमचं व्यासपीठ फुलून गेले. आपण पाहतात मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतात अगदी वयात वय काढून उपस्थित झाल्यात. त्यांचं मनपूर्वक आभार असेल. मार्कवर आलाय गोलंदाज सुमित. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. मेगा फायनलचा थरार. चॅम्पियन कुठला संघ असेल? वीर धरतीपुत्र चषक 2025 चं सुंदर आयोजन आपण पाहतात. यावेळेस पुन्हा एकदा हवाई फायर डीप बॅकवर्ड क्लबच्या डोक्यावर येतोय खणखणीत दर्जेदार वीरपुत्र चषक षटकार. ज्यांनी झेल टिपला त्यांनी इकडे यायचं आहे. इथे मात्र खूपच एक मोठा फटका बघायला मिळाला. एक पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. इथे मात्र बघतो आपण फलंदाज गणेशपुरी संघाकडून बघतो आपण अशोक आपण पाहतायत. आक्रमक जोडी अशोक आणि जितू. हो हो, अप्रतिम. हे कमबॅक करावं लागेल. षटकार आल्यानंतर आत्मविश्वास थोडा खचला जातोय, परंतु ते न होताना चांगली गोलंदाजी करायला पाहायला मिळाला. सुमित हा गोलंदाज 54 धावांची भागीदारी रचलंय. पार्टनरशिप रचले गेलंय या दोन. इथे मात्र एटीएम ओपन होतोय अशोक जाधव यांच्यासाठी. इथे मात्र या षटकारासाठी 200 रुपये विनोद जाधव गुहीर यांच्या माध्यमातून बघायला मिळतात. इथे मात्र बघतो आपण दुपटण गावचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय नितीन वासुदेव पाटील सर हे देखील मुख्य मंचावर उपस्थित आहेत. वेलकम आहे सर. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 55 धावा स्कोर कार्डवर आहेत. मेगा फायनलचा थरार आपण पाहताय 2 संघामध्ये. षटक क्रमांक सध्या 3रं मार्गस्थ आपण पाहतायत. हो, यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार येतोय हा चौकार. राहिले. पुन्हा एकदा खुलवा डप्पाचा चेंडू होता, त्याला खोदून काढतो. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. सिंगल परिपूर्ण केले गेले आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 60 अंकावर. अगदी द्रुत गतीने, वेगाने, शीघ्र गतीने धावसंख्या पुढे जाताना आपण पाहू शकतायत. अजून येणारे 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक सध्या 3, 4 षटकाचे सामने असतील. मेगा फायनलचा थरार आपण पाहतायत. 60 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. सिंगल परिपूर्ण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती झालाय. एका 20.33 च्या सरासरीने 61 धावा स्कोर काढवत आहेत. या एक छोटीशी ड्रिंक ब्रेक बघतोय आपण. यस डीजे.
जिल्ह्यातल्या धरती पुत्र खूप गाजतय पालघर जिल्ह्यात थँक्यू. असेल टायटल सॉन्ग आपण ऐकतात या स्पर्धेचं अगदी सुंदर नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. 3 षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा आहेत 61 धावा बिनबाद. अगदी जबरदस्त पार्टनरशिप आपण पाहिलंय. या स्पर्धेची पहिली पार्टनरशिप असेल. 61 धाव्यांची भागीदारी असताना हे 2 फलंदाज, एका बाजूने जितू, दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत अशोक. गणेश पुरी संघ प्रथम बॅटिंग करताना, क्षेत्ररक्षण करताना गोखविरे संघ आपण पाहतायत. अंतिम 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. थँक्यू सो मच सर. इथे मात्र बघता आपण लगातार 3 जर षटकार आलेच तर प्रशांत गोवारी सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे मात्र एटीएम ओपन होताना आपण बघतोय. इथे मात्र जे बाहेर प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांनी जर का झेल टिपलाच तर 100 रुपये वीर धरतीपुत्र, 200 रुपये वीर धरतीपुत्र यांच्या माध्यमातून मिळतील. झेल टिपा आणि 200 रुपये कॅश प्राइज घ्या. यस सर. आज प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. एक झेल 200 रुपयाचा कॅश प्राइज. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळेस ते खोदून काढत होते क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बेट करून चेंडू होईल फरार. सीमारेषा पार. हा येतोय वीर धरतीपुत्र चषक चौकार. च्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतात. आज 5 ठिकाणी टेलिकास्ट करतायत ओमसाई स्पोर्ट्स. आपण पाहतात युट्यूब चॅनल. घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतात. इथून काय घडलं जाते तर एक धाव परिपूर्ण केली गेले आणि 2 धावा परिपूर्ण. 2+1 व्हाईट बॉल पंच दर्शवतात. स्कोर कार्ड मध्ये होते बढत. स्कोर कार्डवर धावा झाल्यात 68. 68 धावा या स्कोर कार्डवर आहेत. या स्पर्धेची पहिली भागीदारी आपण पाहत आहेत. 68 धाव्यांची पार्टनरशिप. जबरदस्त Thank you so much, sir. पार्टनरशिप पाहायला मिळाले. जर का अशोक जाधव यांची जर का विकेट घेतलीस तर 200 रुपये कॅश प्राइज आलेला आहे. संदेश भोरेच्या माध्यमातून जर का गणेश जाधव यांचा जर का फोन केलाच तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. एकूण 70 धावा स्कोर कार्डवर आहेत. अजून येणारे अजून 3 बॉलचा खेळ शेष आहे. पहिला 0 दुसरा चौका सांगा. पहिला 0, दुसरा चौकार, तिसरा वाईट बॉल. आता नो बॉल आहे का? चौकार प्लस 9. चौकार प्लस नो. ओके. इथे मात्र बघतो आपण कॅश प्राइज आहे. अशोक जाधव जर का यांची विकेट घेतलीस तर इथे मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे. संदेश भोयर यांच्या माध्यमातून इथे मात्र खूपच सुंदर झेल उडला आणि झेल खाली क्षेत्रात पोहोचेल का? इथे मात्र खूपच सुंदर झेल टिपला गेला तो क्षेत्ररक्षकाने. इथे मात्र खूपच सुंदर असा टिपला झेल आणि इथे मात्र फलंदाज होतोय फेल. बॅक टू द डगआउट. यस डीजे.
75 धावा स्कोर बोर्डवर आहेत. धन्यवाद शेवटचा सर. चेंडू असेल. इथे मात्र बघतो आपण मासवण गावचे एक सुवर्ण रत्न, एक उद्योजक, पालघर तालुका माजी उपसभापती आदरणीय सन्माननीय सुनील दानवा सर सामन्याचे उद्घाटक आपण बघतो. वेलकम आहे सर. आपण मुख्यमंत्र्यांचा आहे त्यांच्या समाज बघतो आपण मिलिंद मराठे सर दणका, आपण देखील मुख्यमंत्र्यावर यायचं आहे. वेलकम सर. प्रमुख गेस्ट या आहेत. क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मिलिंदजी केणी साहेब, सुनीलजी दानवा साहेबांचं शुभ आगमन होत आहे. मराठी दणका आपण पाहतायत. खराटारा शाखा प्रमुख आणि त्यांची पूर्ण सहकारी टीम आपण पाहतायत. वेलकम. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. वेलकम आहे सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. आपण मुख्यमंचावर विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. मिलिंदजी केणी साहेब आपण पाहताय जिथे जिथे सामने असतात तिथे आवर्जून उपस्थित असतात आणि लहान मुलांसाठी विशेष त्यांचं प्रेम आईस्क्रीमचं वाटप करत असतात. आज ते मासवण येथे खास उपस्थित होते. आज इथेही ते आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. सुनीलजी दानवा साहेब उपस्थित होत आहेत, माझे उपसभापती, तदनंतर त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतात. वेलकम सर. या क्रीडानगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. त्यांच्या समाज बघतो आपण राजू सातवी सरांना देखील आपण बघतोय. कल्पेश पाटील सर आपण बघतोय. बाडूल गावचे पोलीस पाटील सरांना देखील आपण बघतोय. वेलकम आहे सर. वीर धरतीपुत्र चषक 2025 पहिलं ह्या हंगामध्ये आपले सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम आहे. इथे मात्र अमोल गर्जे सर आपण स्टेज समोर यायचं आहे. चलो पारितोषिकची खैरात आपण पाहतायत. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट आणि प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आणि 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट 500 रुपयाचा कॅश प्राइज मिलिंदजी केणी साहेबांच्या माध्यमातून असेल. शाखा प्रमुख मराठी दणका खराटपड आपण पाहतायत. इथे मात्र बघतो आपण वीर धरतीपुत्र चषक 2025 पर्व पहिलं बघतो आपण आणि इथे मात्र उपस्थित बघतो आपण अमोल गर्जे सर इथे बोईसर वरून बघतो आपण. सर आपणास कसं वाटतं आयोजन नियोजन? इथे मात्र 50,000चं आपलं प्रथम पारितोषिक आहे आणि मग कसं वाटतं इथे येऊन? विशेष म्हणजे प्रथमतः तर कमिटीचे आभार मानेन की खूप सुंदर आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला बोलवल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. विशेष म्हणजे वीर धरती पुत्र चषक कमिटी आत्ताच आमचे मित्र सचिन भोईर साहेब त्यांच्याशी बोललो असता त्यांनीही मला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि एवढ्या दिवसापासून बघतोय आमचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विशेष म्हणजे तुम्हाला सांगेन की ज्यावेळेस मध्ये आलो ह्या मैदानावरती तर प्रथमतः आलो वाटलं नव्हतं की एवढ्या मध्ये एवढं सुसज्ज आणि खूप छान मैदान असेल. हे क्रिकेट सामने भरवण्याच्या मागचं जे तुमचं जे उद्दिष्ट आहे ते खूप छान आहे की आपल्या पालघर जिल्ह्यात तुम्ही बघत असतील की किनारपट्टी भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये अगदी डोंगरदऱ्यामध्ये लहान लहान चिमुकले मुलं ते आपल्या वयापर्यंत वयस्कर माणसं पण क्रिकेट खेळत असतात. आपल्या देशामध्ये क्रिकेटला खूप जास्त प्राधान्य आहे. बघताय आपल्याच खेड्यापाड्यातून आज मोठमोठ्या टेनिसच्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्याच्यात बहुतांश खेळाडू जे आहेत ते आपल्या पालघर जिल्ह्यातले आहेत. नक्कीच तुमचं पण उद्दिष्ट तेच आहे की ह्या क्रिकेटच्या सामन्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातला आपल्या गावातला एक तरुण युवा मुलगा हा मोठ्या प्रीमियर लीग मध्ये खेळला पाहिजे. बरोबर की नाही? हे मेन तुमचं उद्दिष्ट आहे आणि जी सामाजिक जबाबदारी असते आपण प्रत्येक हे देशाचे नागरिक आहोत आपलं कर्तव्य आहे की छोटी मोठी सामाजिक जी जबाबदारी आहे ती करायची. तर आपल्या वीर धरती पुत्र चषक कमिटीच्या माध्यमातून जे काही खर्च होतो आणि जे काही पैसे उरतात हे गोरगरीब लोकांना आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ते पैसे यूज करत असतात. ज्यावेळेस हे कळालं नक्कीच खूप मनाला आनंद वाटला की मॅचचं मेन उद्दिष्ट
खूप चांगला आहे आणि आपल्या भागातील खेळाडूंना एक उंच लेवलला कसं जाता येईल. आणि हल्ली तुम्ही बघताय माझी आणि तुमची मैत्री पण ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सामने यूट्यूब लाईव्ह आहेत. तुम्ही बघताय की ज्या क्रिकेट सामन्यामध्ये जो बॅट्समन स्कोअर करत असेल, ज्या बॉलरची गती असेल, आता तुम्हीच नुकतेच बघितलं असेल की टेनिस खेळाडूचा क्रिकेटर होता आपल्या शहापूर तालुक्यातला ओमकार तरमले नावक, बरोबर. त्यांची जी बॉलिंगची जी गती आहे तुम्ही बघताय की आज त्यांचं IPL मध्ये निवड झालेली आहे. बघताय तर टेनिस खेळाडू होता तो, बरोबर की नाही. आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह सामना आहे. ह्या सामन्यामध्ये पण जे कोणी बॅटिंग करत आहेत, बॉलिंग करत आहेत, चांगले फिल्डिंग करत आहेत, सोशल मीडियाच्या माध्यमातून पण त्यांना सिलेक्टर असतील, मोठे मोठे टीमचे ओनर्स असतील, ते बघत असतात की बाबा हा खेळाडू खरंच खूप छान खेळतो आणि त्यांना संधी भेटते. विशेष म्हणजे आपण सामने आयोजित केले, खूप छान केले आणि एक काम खूप छान केलंय. हा जो सामना यूट्यूब लाईव्ह आहे, यूट्यूब लाईव्ह सामना असताना होते काय, खेळाडूची कुठे चुकी झाली, मला झेल घ्यायचा होता पण मी झेलपर्यंत पोहोचलो नाही, ज्या काही चुका असतात बॅट्समनच्या असतील, संघातल्या असतील, पूर्ण खेळाडूंच्या असतील, त्या चुका ह्या त्यांना मॅच सामना पूर्ण संपल्याच्या नंतर बहुतांश खेळाडूंना सवय असते की माझी चूक कुठे झाली सामन्यामध्ये ती बघायची. नक्कीच यूट्यूब लाईव्ह जे करत आहेत त्यांचे खूप खूप आभार आणि कमिटीचे पण खूप खूप आभार. भोईर साहेबांना पण सांगेन की या ठिकाणी ज्यांनी फुल ना फुलाची पाकळी मदत करून एवढं सुंदर असं आयोजन केलेलं आहे, प्रमुख पाहुणे असतील त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार. आणि छोटंसे जे काही योगदान त्यांनी कमिटीला दिलेलं आहे, खरंच तुमचे खूप खूप आभार. कारण आपल्या सर्वांच्या मदतीने तुमच्या या ठिकाणी हा सामना यशस्वीरित्या पार पडत आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आता सामन्याला आता फायनलचीच मॅच सुरू आहे, ती आपण बघूया. धन्यवाद. थँक्यू सो मच अमोल गर्जे सर, खूपच सुंदर असं मार्गदर्शन केलं. थँक्यू सो मच. धन्यवाद. खूप चांगलं मार्गदर्शन अमोलजी गर्जे साहेब आपण पाहत आहेत. आमच्या व्यासपीठावर सुनीलजी दानवा साहेब उपस्थित झाल्यात, माजी उपसभापती. तदनंतर मिलिंदजी कणीस साहेब मराठी दणका खराटपाडा शाखा प्रमुख उपस्थित झाल्यात. मिलिंद साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक जरूर लावलं गेलं. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट्स, तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रेक्षक जर झेल टिपतायत तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅलो, थँक्यू सर. इथे मात्र बघतो आपण मुख्य मंचावर मिलिंद मराठी दणका सर आपण बघतोय. पुढच्या वर्षामध्ये त्यांच्यासाठी 500 आईस्क्रीम फ्री असतील. थँक्यू सो मच सर. मिलिंद मराठी दणका सर. मिलिंदजी कणी साहेब आपण पाहतात, जिथे जिथे जातात आईस्क्रीमचं वाटप ते नेहमी करत असतात. आजच्या दिवसातही आम्ही बॅनर पाहिला होता मासवण प्रीमियर लीग साठी 250 आईस्क्रीम त्यांच्या माध्यमातून. लहान मुलांना विशेष प्रेम आहे आपण पाहतायत. नक्कीच मिलिंद साहेबांना हे माहिती असतं तर मिलिंद साहेब इथेही आईस्क्रीम वाटप केलं असतं आवर्जून, परंतु आज उपस्थित झाल्यात. 500 आईस्क्रीम वाटप करतील. एकदा दिलदार मनाचे व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत. मिलिंदजी किणी साहेब खराटाळा मराठी दणका यामुळे जास्तीत जास्त प्रसिद्ध आहेत. विकास आले नवीन फलंदाज आपण माझे पाहत आहेत. कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय धीरज पाटील सर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. वेलकम आहे सर. वीर धरतीपुत्र चषक 2025 मध्ये आपलं सरचे स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. अडचणीत आहे गोकिवडे संघ आपण पाहत आहेत. 76 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं होतं आणि सुरुवात ते चांगली झाली नाहीये. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. स्कोर कार्डवर धाव आहेत फक्त 1. स्टेप आउट झाले होते, पावलांचा वापर केला होता. षटकाची झाली समाप्ती. अगदी 1 षटकाच्या समाप्ती के 2 गडी बाद, 1 धाव फलकावर फक्त आहे. इथे मात्र बघतो आपण वीर धरती पुत्र चषक ह्यासाठी भरघोस देणगी बघायला मिळाली. इथे मात्र धीरज पाटील सर यांच्या माध्यमातून 1000 रुपये. थँक्यू सो मच सर. इथे मात्र बघतो आपण कृषी कन्या हॉटेल यांचे प्रोप्रायटर बघतोय आपण आदरणीय सन्माननीय धीरज पाटील सर यांना आपण बघतोय. दुकटन गावचे एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. यांच्या माध्यमातून बघतो आपण 1000 रुपयाची भरघोस देणगी बघायला मिळाली. थँक्यू सो मच सर.
डॉट बॉल येतोय. आता अडचणी वाढल्या गेल्यात गोकुळ संघापुढे, कारण एक भलं मोठं लक्ष होतं 76 धावांचं. थँक्यू सो मच सर. इथे मात्र बघतो आपण मिलिंद मराठी दणका सर यांच्या माध्यमातून ह्या कमिटीसाठी बघतो आपण 1000 रुपये. थँक्यू सो मच सर. इथे मात्र बघतो आपण बहाडोली गावचे एक सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील सर यांचे देखील आगमन झालेलं आहे. प्रफुल्ल कुडू सर यांचे देखील आगमन झालेलं आहे. वेलकम आहे सर. इथे मात्र बघतो आपण वीर धरतीपुत्र चषक 2025 पर्व पहिलं बघायला मिळतंय. खूपच सुंदर असं आयोजन नियोजन सुद्धा बघायला मिळतंय. यस सर. इथे अडचणीत आहे गोकुळ संघ. आपण पाहतायत 76 धावांचा पाठला करताना जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात मिळाली नाहीये. फक्त स्कोर कार्डवर धावा आहेत तर फक्त एक, आणि तब्बल 3 धक्के जरूर लागल्यात. अरविंद आलाय. अजून 75 ची आवश्यकता असेल. हाणामारी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला प्रहार करावा लागेल. सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. प्रत्येकाचा मान सन्मान अतिथी देवो भव संस्कृती ही जोपासण्याचं काम जरूर केलंय. वीज चषकच्या सर्व आयोजकांना मानाचा मुजरा असेल. सिंगल परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने काम होणार नाहीये. इथून तुम्हाला हवाई सफर करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग झाली तशा प्रकारे टीट फॉर टॅक्सचं उत्तर द्यावं लागेल. पलटवार करावा लागेल. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्डवर फक्त 2 धावा आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. चांगला क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रीमध्ये होतंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल परिपूर्ण केली गेले. तीन धावा स्कोर कार्डवर आहेत. म्हणजे अजूनही 73 ची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू आहेत आता तुमच्याकडे फक्त 14. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. इथून जो सामना हवा होता तो सामना पाहायला मिळाला नाहीये, कारण पहिल्या इनिंग मध्ये बेधडक बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये तशा प्रकारची बॅटिंग झाली नाहीये. इथे प्रेक्षक वर्ग थोडासा नाराज जरूर असेल. यावेळेस इथे फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. अप्रतिम झेल टिपला गेलाय. 3 या धावसंख्येवर चौथा धक्का लागतोय. बारा चेंडू 73 ची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर जरी षटकार आले तरी 72 धावा आहेत. सर इथे डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. मिलिंद बॅट्समन कोण आहे? गायकवाड तोच आहे ना? पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. पहिला षटकार येतोय या इनिंगचा. इथे मात्र बघतो आपण मिलिंद मराठी दणका सर इथे उपस्थित आहेत. संवाद आपण बघतोय. गोखिवरे इथून बघतोय आपण सदानंद भोईर सर आपण बघतोय मुख्य मंचावर. वेलकम आहे सर. गोखिवरे गौराई पाडा इथून बघतो आपण सदानंद भोईर सर. गोलंदाज पुढील बॉल. लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. इथून पुन्हा एकदा फलंदाजाला परतावा लागेल. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. सदानंदजी भोईर साहेब उपस्थित झाले आहेत. गौराई गोखिवरे आपण पाहत आहेत. मिलिंदजी किणी साहेब मराठी दणका शिवसेना शाखा प्रमुख खराटाळा आपण पाहत आहेत. सुनीलजी धानुमा साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहत आहेत. धावसंख्या 11 धावा या फलकावर आहेत.
पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक होते, इथून चेंडू झालाय फरार. षटकारांसाठी 6 धावा. धन्यवाद. माझं बघतो आपण नितीन रघुनाथ डवला सर, आपण मुख्य मंचावर यायचं आहे. 6वं कर्णधार वापरायला मिळतंय. नितीन रघुनाथ डवला यांच्या माध्यमातून आपण मुख्य मंचावर यायचं आहे. पहिला त्यांचं करू ना. आदरणीय सन्माननीय सुनीलजी दानवा साहेबांच्या हातून स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन मंडळाचे सदस्य, माजी उपसभापती आपण पाहत आहेत, एक दिलदार व्यक्तिमत्व सुनीलजी दानवा साहेबांच्या हातून स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करेन आयोजकांना आपल्या शुभ हस्ते नक्कीच मी आपण विनंती यथोचित करतोय. स्वागत सन्मान करणार आहोत. इथे मात्र आपण बघतोय स्पर्धेचे अध्यक्ष कैलास धडफी तसेच सचिन भोईर सरांना विनंती असेल की सुनील दानवा सर यांचं मान सन्मान करायचा आहे. या दानवा सर. आपण पाहत आहेत सुनीलजी दानवा साहेबांच्या हातून स्वागत सन्मान केला जात आहे. माजी उपसभापती, एक दिलदार व्यक्तिमत्व, सरांचा इथे स्वागत सन्मान केला जातोय. सचिनजी भोईर आणि कैलासजी दडपे यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत सन्मान करणार आहोत. एक दिलदार व्यक्तिमत्व सुनीलजी दानवा साहेब, माजी उपसभापती, सरांचा इथे यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. मायेची शॉल, पुष्पगुच्छ आपण पाहत आहे, तसंच फुलाप्रमाणे बहरत राहा हा मायेचा संदेश देणारा बुके, त्यानंतर सन्मान चिन्ह, या स्पर्धेची गोड आठवण. इथे मात्र बघतो आपण पूर्णपणे सामना झुकलेला, गणेशपुरी संघासमोर पूर्णपणे सामना झुकलेला. अजून सुद्धा 4 चेंडू असतील आणि 4 चेंडू मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा होता आणि अजून सुद्धा 3 चेंडू असतील. 3 चेंडू मध्ये 56 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयासाठी. परंतु इथे मात्र हा सामना मात्र पूर्णपणे गणेशपुरी संघाकडे झुकलेला दिसतोय आणि इथे मात्र खूपच एक मोठा फटका मिळतोय. इथे मात्र परफेक्ट फटका बघायला मिळाला. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल शॉट. नक्की ते 6 धावा मिळाल्या. अजून सुद्धा 2 चेंडू आणि 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यानंतर आमची सत्कार मूर्ती आहे आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी साहेब, मराठी दणका कराटाडा शाखा प्रमुख. मी राहुल गोवारी आणि पंडितनाथ दुमाडे यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते आपण सरांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. लहान मुलांवर विशेष प्रेम आपण पाहतोय. जिथे जिथे जातात तिथे आईस्क्रीम वाटप करतायत, पारितोषिकांची खैरात लावली जाते. प्रत्येकाला ऊर्जा देण्याचं काम ते सातत्याने करत असतात. एक दिलदार व्यक्तित्व आपण पाहतायत. आणि आता मात्र बघतो आपण सन्मान आपण हा सामना मात्र गणेशपुरी संघाकडून पूर्णपणे झुकलेला दिसतोय. 1 चेंडू आहे आणि 1 चेंडू मध्ये बनवायचे 49 धावा. इथे मात्र बघतो आपण कॉंग्रॅच्युलेशन गणेशपुरी संघ अँड हार्ड लक. एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहत आहेत मिलिंदजी किनी साहेब. त्यानंतर सदानजी भोईर साहेब उपस्थित आहेत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहे सदानजी भोईर साहेब. मी आयोजकांना विनंती करेन आपण सदानजी भोईर साहेबांच्या तुझे स्वागत सन्मान करायचा आहे. गौराई पाडा गोकिवरे, तन्मय पाडी आपण या. तन्मयजी भोईर आपण या. आपल्या शुभ हस्ते सदानजी भोईर साहेबांच्या तुझे स्वागत सन्मान करणार आहोत. गोल्ड मॅन म्हणून आपण पाहतायत. चला सदानजी भोईर साहेबांच्या तुझे स्वागत सन्मान आपण करणार आहोत. तन्मय भोईर यांच्या शुभ हस्ते. गौराई आपण पाहतात गोकिवरेतून मात्र आज इथे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झाल्यात. त्यांचा स्वागत सन्मान केला जातोय.
भोईर साहेब हो भोईर साहेब त्यानंतर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत प्रवीणजी पाटील साहेब, त्यांचंही स्वागत केलं जाईल. दीपेश डुकले यांच्या माध्यमातून मान सन्मान करायचा आहे. प्रवीणजी पाटील साहेब आपण पाहताय, त्यांच्या हेतूचे स्वागत सन्मान केला जाईल. चला प्रवीणजी पाटील साहेबांच्या हेतूचे स्वागत सन्मान केला जातोय.